नमस्कार मित्रांनो, तुम्हीही दिवसातून 2-3 वेळा गोड चहा पिता का? चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही का? पण जर तुमची साखर वाढलेली असेल, डायबिटीस असेल किंवा मधुमेह असेल, तर प्रत्येक कप चहा पिताना मनात एकच प्रश्न येतो. गोड चहा प्यायचा की नाही? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला असा एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही मनासारखा गोड चहा पिऊ शकता आणि तरीही ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा कोणताही जादुई उपाय नाही. योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच याचा उपयोग होतो. चला, सुरुवात करूया. एक चहा आणि साखर, खरा धोका काय? भारतातील बहुतांश लोक चहामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकतात. एका चमच्यात साधारण 4 ते 5 ग्रॅम साखर असते, म्हणजे एका कपातून 10 ते 15 ग्रॅम साखर शरीरात जाते. जर दिवसातून 3 कप चहा घेतला, तर 30 ते 45 ग्रॅम अतिरिक्त साखर शरीरात जाते. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हा परिणाम अधिक गंभीर असू शकतो. मग गोड चहा पूर्णपणे बंद करावा का? उत्तर आहे नाही. पूर्णपणे बंद करण्याऐवजी योग्य पर्याय निवडणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण एखादी गोष्ट अचानक सोडल्यास मानसिक ताण वाढतो आणि नंतर जास्त प्रमाणात खाण्याची किंवा पिण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. म्हणूनच आजचा सिक्रेट ट्रिक अत्यंत महत्त्वाचा आहे. 3. सिक्रेट ट्रिक क्रमांक 1. साखरेऐवजी स्टेविया वापरा. स्टेविया हे नैसर्गिक वनस्पतीपासून तयार होणारे गोड पदार्थ आहे. यामध्ये कॅलरी जवळजवळ नसतात आणि रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम खूप कमी असतो. म्हणून अनेक मधुमेह तज्ज्ञ साखरेऐवजी स्टेविया वापरण्याचा सल्ला देतात. पण बाजारातील प्रत्येक स्टेविया उत्पादन सारखे नसते. काही उत्पादनांमध्ये इतर कृत्रिम पदार्थ मिसळलेले असतात. त्यामुळे लेबल नीट वाचूनच खरेदी करा. 4. सिक्रेट ट्रिक क्रमांक 2. चहासोबत प्रोटीन घ्या. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही फक्त गोड चहा प्यायलात, तर रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. पण त्यासोबत थोडे प्रोटीन घेतले, जसे की भाजलेले हरभरे, मुठभर शेंगदाणे, उकडलेले अंडे किंवा थोडेसे अंकुरित कडधान्य, तर साखर हळूहळू शोषली जाते. यामुळे ब्लड शुगर स्पाइक कमी होण्यास मदत मिळते. 5. सिक्रेट ट्रिक क्रमांक 3. चहा प्यायल्यावर 5 मिनिटे चालणे. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की जेवणानंतर किंवा गोड पदार्थ घेतल्यानंतर थोडे चालल्यास शरीरातील स्नायू ग्लुकोज अधिक प्रभावीपणे वापरतात. म्हणून चहा पिल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटे चालण्याची सवय लावा. हा छोटासा बदल मोठा फरक निर्माण करू शकतो. 6. दालचिनीचा वापर खरोखर उपयोगी आहे का? अनेक लोक चहामध्ये दालचिनी घालतात. काही अभ्यासांनुसार दालचिनीमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. पण ती औषधांचा पर्याय नाही. फक्त पूरक उपाय म्हणूनच तिचा वापर करावा. अति प्रमाणात दालचिनी सेवन करणे टाळा. 7. मधुमेहींनी कोणत्या चुका टाळाव्यात? पहिली चूक, ब्राऊन शुगर सुरक्षित आहे असे समजणे. प्रत्यक्षात तिच्याही रक्तातील साखरेवर परिणाम होतो.
दुसरी चूक, गूळ वापरला म्हणजे काहीच नुकसान होत नाही असे मानणे. गुळामध्ये काही खनिजे असली तरी तो देखील साखरेचाच एक प्रकार आहे. तिसरी चूक, रिकाम्या पोटी गोड चहा पिणे. यामुळे ब्लड शुगर वेगाने वाढू शकते. 8. सर्वोत्तम पद्धत कोणती? जर तुम्हाला गोड चहा सोडता येत नसेल तर ही पद्धत अवलंबा. साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. नैसर्गिक स्टेविया वापरा. चहासोबत प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या. चहा पिल्यानंतर 5 ते 10 मिनिटे चाला. नियमित रक्तातील साखर तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मधुमेह म्हणजे आयुष्यभर शिक्षा नाही. योग्य माहिती, योग्य सवयी आणि थोडी शिस्त यामुळे तुम्ही आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता. मनासारखा चहा प्या, पण शहाणपणाने प्या. तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.